नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला वाटतं रविवारी ग्रामपंचायत निवडणुकांचं मतदान झालं. 2259 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं आणि त्याचे आकडे समोर आलेले आहेत. ते आकडेवारी सांगून त्याचा खेळ मी करत बसणार नाही. पण या निवडणुकीचं विश्लेषण करताना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे फाटाफूट न झालेले पक्ष आणि राष्ट्रवादी शिवसेना ह्या दोघांमध्ये फुटून झालेले 4 पक्ष, अशा 6 पक्षांच्या शर्यतीमध्ये कोण कुठल्या क्रमांकावर आलं हे आता मी नव्याने सांगण्याची गरज नाही. भाजप 1, अजितदादा गट 2, काँग्रेस 3, तुमचे शिंदे गट किंवा शिवसेना 4, शरद पवार सुळे गट 5 आणि उबाटा शिवसेना 6. हे नंबर तुम्हाला माहिती आहेत, मी त्याच्यात जाणार नाही. पण ही सगळी ग्रामपंचायत निवडणुकांचे आकडे आल्यानंतर, मतमोजणीने निकाल आल्यानंतर जो काय गुलाल उधळला गेला, धुराळा उडाला, त्यामध्ये सगळी विश्लेषणं वाहून गेली आहेत. प्रत्येकजण आपल्या नजरेने त्याकडे बघणार आहे. व अजितदादांना सत्तेत जाण्याचा फायदा मिळाला. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे, पण त्यांना अपेक्षे एवढं यश मिळालं नाही. कारण मुख्यमंत्री असून त्यांचा अधिकृत ठरलेला शिवसेना पक्ष आहे तो 4थ्या क्रमांकावर गेलेला आहे. यथावकाश नेहमीप्रमाणे गेल्या 10 वर्षात जी गोष्ट वारंवार घडत आली, 9 वर्षामध्ये 2014च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीपासून ते भारतीय जनता पक्ष अजूनही महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा लोकप्रिय पक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यासमोर आहेत, त्या मी नव्याने सांगण्याची गरज नाही. पण या ग्रामपंचायत निवडणुका मतदान होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत बातम्यांमध्ये सुद्धा फारशा नव्हत्या. कुठे किरकोळ स्थानिक पातळीवर याच्या बातम्या आल्या असतील तर वेगळी गोष्ट आहे. पण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा माध्यमांच्या चर्चेमध्ये या ग्रामपंचायत ज्या काय 2259 ग्रामपंचायती आहेत, त्यातल्या निवडणुकांची चर्चाही फारशी होत नव्हती. ते मतदान झालं आणि मतमोजणी झाली. त्यानुसार आता महाराष्ट्राचं राजकारण या ग्रामपंचायतीच्या मतदानातून आणि मतमोजणीच्या तराजूने तोललं जाते. ही परत एकदा भारतीय जनता पक्ष 1 नंबरचा पक्ष ठरला. मुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदे यांचा पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. पण मुख्यमंत्र्याचा पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला म्हणताना एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कुठल्याही निवडणुका पक्ष प्रमुख म्हणून लढवल्या नव्हत्या, हा भाग विसरला जातो. अजितदादा पवार यांनी पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून कुठल्याही निवडणुका लढवल्या नव्हत्या, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघेही आपल्या पक्षातले 2ऱ्या किंवा 3ऱ्या फळीतले नेते म्हणून गणले जात होते. अजितदादा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे हे आधीच्या मंत्रिमंडळात पण मंत्री होते, त्याच्या आधीच्या देवेंद्र मंत्रिमंडळामध्ये होते, किंवा 2014च्या निवडणुकीनंतर विरोधी नेता म्हणून सुद्धा पक्षाने त्यांचीच निवड केली होती शिवसेनेतर्फे. त्यामुळे ते सिनियर मोस्ट नेता होते आपापल्या पक्षातले, हे मान्य करायला पाहिजे. पण त्या पलीकडे एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे की या दोघांनी कधी पक्षप्रमुख म्हणून, म्हणजे त्या पक्षात उमेदवारी कोणाला द्यायची, उमेदवारी द्यायची की नाही, आपल्या पक्षाचे पदाधिकारी कोण आहेत, या नेमणुकीपासूनच्या जबाबदाऱ्या ह्या अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांनी पार पाडलेल्या नव्हत्या. आपल्या पक्षातले ज्येष्ठ नेते कोण असतील, कनिष्ठ नेते कोण असेल, संघटनेचं स्वरूप काय असेल, आपल्या पक्षाची धोरणं काय असतील, यावर वजन पाडण्या इतपत आणि निर्णायक भूमिका घेण्या इतपत एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे कधीही निवडणुकीच्या क्षेत्रात नव्हते. त्यांनी आपापल्या मतदारसंघात निवडणुका लढवल्या आणि पक्षाने आदेश दिला त्याप्रमाणे पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी जाऊन भाषणं केली. पण त्यांनी तिकीटं वाटली आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर
मत मागितलं गेलं आहे असं झालेलं नव्हतं. त्यामुळे काँग्रेस असो, भारतीय जनता पक्ष असो, सुळे पवार गट असो किंवा उद्धव गट असो, या अन्य 4 पक्षांच्या आत्ताच्या निवडणुकीतल्या निकालाकडे बघताना अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना ग्रेस मार्क द्यावे लागतात. ते आज मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत म्हणून काउंट करून चालत नाही. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात पक्ष प्रमुख म्हणून होते आणि त्यामुळे शर्यतीच्या रिंगणात बघितलात तर अनुभवी इतर 4 पक्ष होते आणि अननुभवी असे 2 पक्ष होते, ज्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांचं मूल्यमापन करताना शिंदे गट म्हणजे अधिकृत शिवसेना आजची आणि अजितदादा गट या 2 पक्षांचं या निकालाच्या संबंधात मूल्यमापन करताना एक गोष्ट विसरायची नाही की हे दोघेही नेते हे पहिल्यांदा पक्ष प्रमुख म्हणून निवडणूक लढवत होते. एकनाथ शिंदेंच्या बाबतीत म्हणता येईल की ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही अशा 2 का 3 हजार झालेल्या असतील, पण तरी तेव्हाही असो की आजही असो की या ग्रामीण पातळीवरच्या निवडणुका ह्या पक्ष म्हणून लढवल्या जात नाहीत, तर पॅनेल म्हणून लढवल्या जातात आणि त्या पॅनेलमध्ये जो म्होरक्या असतो तो कुठल्या पक्षाच्या जवळ आहे किंवा अटॅच आहे त्यानुसार त्या जागा मिळाल्या असं गृहीत धरलं जातं. आणि म्हणून ज्या 2259 ग्रामपंचायती जिंकल्या गेल्या किंवा हरल्या गेल्या त्याकडे बघताना ग्रेस मार्क द्यायचे असतील तर मी म्हणेन एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना दिला पाहिजे ग्रेस मार्क्स. कारण अजितदादांनी आपल्या काकांना, ज्यांना महाराष्ट्रातला स्ट्रॉंग मराठा म्हणून जगात ओळखलं जातं, त्या काकांना शरद पवारांना धोबी पछाड दिलेला आहे आणि अगदी बारामती या तालुक्यामध्ये धोबी पछाड दिलेला आहे. तीच गोष्ट एकनाथ शिंदेंची आहे. या आधी झालेल्या वर्षभरापूर्वी 8 महिन्यापूर्वी ज्या ग्रामपंचायत निवडणुका होत्या त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेपेक्षा अधिक मतं मिळवून दाखवलेली आहेत, अधिक ग्रामपंचायती जिंकून दाखवल्या आहेत. पण अर्थातच ग्रामपंचायत आणि पक्षनिहाय लढवल्या जाणाऱ्या निवडणुका याकडे बघायचं तर त्याचं काउंटिंग होत नाही. पण मुद्दा असा आहे की जे कुठल्याही अर्थाने इथे पक्षीय विभागणी दाखवली जाते त्याचा विचार करायचा तर ही 6 पक्षांची जी स्पर्धा होती त्यावर जेव्हा आपण मूल्यमापन करतो तेव्हा यात सगळ्या ग्रामपंचायत निवडणुकीतला एक महत्त्वाचा फॅक्टर आपण विसरून जातो. तो फॅक्टर म्हणजे गेल्या 2-3 महिन्यामध्ये अचानक उफाळलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्यातून मराठ्यांचं आक्रमक असं उदयाला आलेलं नवीन नेतृत्व जरांगे पाटील. मला जी काही विश्लेषणं मी 2 दिवसात किंवा 1.5 दिवसात बघितली आहेत ग्रामपंचायत निकालानंतर, सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये जेवढी सगळी विश्लेषणं मी बघितली या ग्रामपंचायत निवडणुकांची, त्यामध्ये कोणालाही मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन याचा संदर्भसुद्धा जोडून या निवडणुकांचं विश्लेषण करावं असं वाटलं नाही. ही सगळ्यात गमतीशीर गोष्ट आहे. अर्थात काही लोक लगेच सारवासारव करतील की नाही मराठा आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि ग्रामपंचायतीची निवडणूक ही ग्रामीण भागाची आहे. मग तसं असेल तर बातम्या देताना या पक्षाला इतक्या ग्रामपंचायती, यांचे इतके सरपंच, हा 3ऱ्या नंबरवर, हा 7व्या नंबरवर, 6व्या नंबरवर फेकला गेला, असल्या बातम्या कशाला द्यायच्या? ज्या अर्थी तुम्ही या बातम्या देताय तेव्हा आसपासच्या घटनाक्रमालाही विचारात घ्यावं लागतं. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सगळ्यांना पुलवामा आणि पुलवामानंतरचा एअर स्ट्राईक यामुळेच मोदी बचावले, नवे मोदींना जास्त जागा मिळाल्या, तर पुलवामा आणि एअर स्ट्राईक हे आठवलं. पण ते निवडणुकीपूर्वी कोणाला आठवलं नव्हतं. ज्याला आफ्टर थॉट किंवा पश्चातबुद्धी म्हणतात
तसं आहे, पण तसं नसतं. त्याच्या आसपास, आणि इथे एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे, जरांगे पाटील यांचं उपोषण हे दिल्ली किंवा मुंबईत नव्हतं, एका खेड्यामध्ये होतं. अंतरवली सराटी जे गाव आहे त्या गावामध्ये ते उपोषणाला बसले होते. आणि दुसऱ्यांदासुद्धा अंतरवली सराटी या गावातच ते उपोषणाला बसले होते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी त्याच गावामध्ये एक मोठी सभा घेतली, प्रचंड विशाल विराट सभा घेतली. दुसरी पुणे जिल्ह्यामध्ये घेतली आणि परत ते उपोषणाला बसले. त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आणि गावोगावी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हायवेवर टायर जाळून जाळपोळ करून एखाद्या नेत्याचं घर किंवा हॉटेल जाळून त्या आंदोलनाला अधिकाधिक तप्त बनवण्याचा, पेटवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा ते मतदानाच्या आसपास जर झालं असेल तो विचार लक्षात घ्यावा लागतो. आणि म्हणून मी म्हणेन की ह्या ज्या 2259 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, मतदान झालं, त्यामध्ये सगळ्या पक्षांपेक्षा जरांगे पाटील हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याला वगळून तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकत नाही. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचं राजकीय भांडवल करून आणि राजकारण करून आपण निवडणुकीत बाजी मारू शकतो. येणाऱ्या लोकसभेत किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण फार मोठी बाजी मारू शकतो, अशा भ्रमात वावरणारे जे राजकीय पक्ष होते त्यांना दणका बसलेला आहे. ते सगळे महाविकास आघाडी पक्ष आहेत. कारण महाविकास आघाडी म्हणून उरलेले जे 2 गट आणि एक पक्ष आहे, काँग्रेस, सुळे पवार आणि उद्धव आदित्य, हे जे 3 पक्ष आहेत, यांना जबरदस्त तडाखा बसला आहे. कारण त्या 3 पक्षांच्या बेरजेच्या दुप्पट जागा किंवा ग्रामपंचायती या महायुतीतल्या 3 पक्षांनी किंवा गटांनी जिंकलेल्या आहेत. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचं उपोषण, मराठा आंदोलन, पेटलेलं आंदोलन, जाळपोळ, याचा प्रभाव या मतदानावर कुठेच का दिसला नाही. आणि कारण मी स्पष्टपणे सांगतो. कारण असं आहे मित्रांनो, हे आंदोलन महाराष्ट्राच्या विविध भागात पसरलं होतं. आणि विविध भागात पसरलं म्हणजे हायवेपुरतं किंवा एखाद दुसरा जिल्हा आणि तालुक्यापुरतं मर्यादित नव्हतं. तर या आंदोलनाचा शेवटचा टप्पा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी असा करण्यात आला होता. तो एक उपमुख्यमंत्री, त्याला काड्या करण्याची सवय आहे, इतकी टोकाची भाषा जरांगे पाटील यांनी वापरली होती. आणि तो काड्या करण्याची सवय असलेला उपमुख्यमंत्री आहे. त्याचा पक्ष या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आणि जर एकूण निवडणुकी 22,60 गावामध्ये झाल्या असं म्हणायचं असेल तर त्यातल्या 1/3 गावांमध्ये, 800 गावांमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्ष जिंकलाय. ज्या पक्षाचा सर्वोच्च नेता महाराष्ट्रातला हा काड्या करणारा उपमुख्यमंत्री आहे असं जरांगे पाटील म्हणाले होते. त्या काड्या करणाऱ्याच्या पक्षाला 1/3 मतं मिळाली आहेत. आणि तुलना आकड्यांची करायची असेल तर महाविकास आघाडी म्हणजे उबाठा, पवार सुळे गट आणि काँग्रेस, जे 3 पक्ष या मराठा आंदोलन प्रकरणामध्ये आगीत तेल ओतल्यासारखं ते पेटवत होते. आणि त्या सगळ्याचा रोख ज्या काड्या करणाऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा भाजपच्या विरुद्ध होता, त्या महाविकास आघाडीच्या 3 पक्षाला मिळालेल्या ग्रामपंचायतीची बेरीज ही एकट्या काड्या करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला मिळालेल्या ग्रामपंचायतीच्या बेरजेबरोबर आहे. बाकी तुमच्या समोर आहे गणित सगळं, बाकी सगळं गणित तुमच्या समोर आहे. मुद्दा असा असतो मित्रांनो, मुद्दा असा असतो की आकलन करताना लोकांना निवडणुका आणि निवडणुकांचं विश्लेषण समजावताना महत्त्वाचे घटक दूर ठेवून तुम्ही लोकांना निवडणूक समजावू शकत नाही. इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माध्यमातून अजूनही दिशाभूल चाललेली आहे.
जरांगे पाटील यांनी महायुती पक्षांना किती या आरक्षणातून आणि उपोषणातून किती मोठी मदत केली. मी तर म्हणेन ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी महायुतीला सगळ्यात मोठी महत्त्वाची मूल्यवान अशी दिवाळी भेट दिली असं मी म्हणेन. कारण एक तर ह्या तीन पक्षांना शिंदे, अजितदादा आणि फडणवीस या तीन पक्षांना 2/3 जागा मिळालेल्या आहेत. एकटा भाजप आणि शिंदे अजितदादा यांची बेरीज दोघांची सारखी होते आणि तिसरा हिस्सा जो आहे 3 पैकी 1 तुकडा भाजपकडे गेला आहे, दुसरा तुकडा शिंदे आणि अजितदादांकडे गेला आहे आणि तिसऱ्या तुकड्यावर 3 पक्षांना समाधान मानायची पाळी आली आहे, ज्यामध्ये सोडे पवार गट आहे, उभाठा आहे आणि काँग्रेस आहे. मग ही अशी विभागणी करण्याला नजीकच्या काळातला घटनाक्रम लक्षात घेतला तर जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा आरक्षणाचा लढा हा संदर्भ विसरून विश्लेषण होऊ शकत नाही. आणि तुम्हाला आठवत असेल तर गावबंदी हा विषय किंवा निर्णय घेतला गेला आणि अनेक पुढाऱ्यांना गावात याला बंदी करण्यात आली, त्यांच्या विरोधात भयंकर हिंसक अशी निदर्शनं करण्यात आली, गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या, ऑफिसेस फोडली गेली, पक्षांच्या कचेऱ्या जाळण्यात आल्या, कुठल्या नेत्याचं घर किंवा हॉटेल जाळण्यात आलं. हे सगळे संदर्भ विसरून या ग्रामपंचायत निवडणुकीकडे बघता येत नाही. कारण या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या आणि या सगळ्या निवडणुका ज्या ग्रामीण भागामध्ये झाल्या त्या ग्रामीण भागामध्येच मराठा आंदोलन पेटलेलं होतं, पेटवलं गेलं होतं आणि पेटलेल्या आंदोलनामध्ये राजकीय तेल ओतण्याचा खेळ महाविकास आघाडीने केला होता. त्यामुळे त्याचा राजकीय फायदा महाविकास आघाडीच्या 3 पक्ष आणि गटांना किती मिळाला हे विसरून त्याचं विश्लेषण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानामध्ये महायुतीचं पारडं जड झालं असेल तर त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना घेता येणार नाही. या तीनही नेत्यांना किंवा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत त्यांना मिळालेलं 2/3 यश आहे. याचं सगळ्यात मोठं श्रेय उपोषणकर्ते आणि मराठा आरक्षण आंदोलन अवेळी भडकवून देणारे जरांगे पाटील यांना द्यावं लागेल. आणि हे मी आज बोलतो आहे असं नाही, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा हेतू या उपोषण आणि आंदोलनाने अपयशी केला जाणार आहे हे भाकीत मी आधी सांगितलं होतं. आणि म्हणून मग ह्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावागावामध्ये असं प्रचंड झुकतं माप हे जरांगे पाटलांनी ज्यांना लक्ष केलं होतं त्या पक्षांना का मिळालं याचा बारकाईने विचार करावा लागतो. आणि तो विचार केला तर तुमच्या लक्षात येईल गावबंदी हे टोकाचं पाऊल होतं, घरं दारं दुकानं ऑफिसेस जाणं हे टोकाचं पाऊल होतं. आणि त्यामुळे गावामध्ये 100% मराठा नसतात. मराठा व्यतिरिक्त ज्या जातीपाती होत्या त्यांच्यात विखुरले गेलेले कार्यकर्ते होते ते गप्प होते आणि ते या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मिळणाऱ्या संधीच्या प्रतीक्षेत होते. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विरोधात आरक्षण किती दिलं हा विषय सोडा, पण मराठा समाजाच्या विरोधात खेडोपाडी जे ध्रुवीकरण घडवून आणलं त्याला मी नेहमी काउंटर पोलरायझेशन म्हणतो. की तुम्ही मराठा अशा स्वरूपामध्ये गावागावामध्ये उभा केला की त्यामुळे त्या आंदोलनात नसलेल्या मराठ्यांच्या विरोधात सुद्धा उरलेल्या सगळ्या जातींना एकत्र यायला आणि एकत्र येऊन मराठ्यांच्या विरोधात व्यक्त व्हायला जरांगे पाटलांच्या उपोषणाने भाग पाडलं. त्यामुळे उपोषण केलं ज्यांच्या विरुद्ध त्यांना फायदा झाला आणि यातून मराठा आरक्षण आंदोलनाचं नुकसान होईल हे मी यापूर्वीच 1-2 व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे.
ही आत्ता आली, ती केवळ त्याची प्रचिती आहे, त्याची प्रचिती आहे. आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे सगळं झालेलं आहे, दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेलं आहे. आणि म्हणून मी म्हणेन की महायुतीतले अजितदादा गट, शिंदे गट आणि देवेंद्र या तिघांच्या पक्षाला जरांगे पाटलांनी जेवढी मदत उपोषण आणि आरक्षण आंदोलनातून केली, तेवढं यश त्यांना नुसत्या नॉर्मल राजकीय निवडणुकीच्या वेळेला मिळालं नसतं. आणि हे ग्रामीण पातळीवरचं आहे. ज्या वेळेला ह्या निवडणुका अधिक व्यापक पातळीवर होतील, महापालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, विधानसभा आणि लोकसभेच्या पातळीवर होतील, त्यावेळेला हेच काउंटर पोलरायझेशन मराठा समाजाचं राजकारणात किती नुकसान करतील याचा आत्तापासून विचार करा, एवढंच सांगतो. आणि त्या आंदोलनामध्ये आगीत तेल ओतल्यासारखं जे राजकारण करत होते उबाटा, शिवसेना, पवार सुळे गट आणि काँग्रेस, त्यांनी यापासून तो धडा शिकण्यासारखा आहे की आगीत तेल ओतलं पण होरपळलं कोण ते बघा, तेवढं बघितलं तरी खूप होईल. पण देवेंद्र, एकनाथ आणि अजितदादा या तिघांनी मनापासून जरांगे पाटील यांचे आभार मानावेत, एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.